कोलकात्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं डायमंड हार्बर बंदर। त्याला गंगासागर दिसेल, जो या गाडीत बैसेल त्याला गंगासागर दिसेल। संत गाडीत बैसल नाम तिकीट घेतल, संत गाडीत बैसल नाम तिकीट घेतल। बोला ना सगळ्यावी। स्टेशन कल्याण झाला दिवस मानान, अंगावरी सोपानाचा हातधारी, खांद्यावरी सोपानाचा हातधारी, निवृत्ती सोपानाचा हातधारी। बाप माझा पंढरीनाथ, बाप माझा पंढरीनाथ, पंढरीशी जाऊ चला, पंढरीशी जाऊ चला, पंढरीशी जाऊ चला, पंढरीशी जाऊ चला। भेटू रखमाई पंढरा, भेटू रखमाई। कोलकात्यामधला आमचा आता हा सगळ्यात पहिला स्पॉट आहे तो स्वामीनारायण मंदिर। प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक शहरामध्ये स्वामीनारायण मंदिर असतंच, तसंच कोलकात्याला सुद्धा आहे। आणि आम्ही आता स्वामीनारायण मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो। बघायला खूप भारी वाटतं स्वामीनारायण मंदिर, मग ते कुठल्याही राज्यातलं असू दे। तसंच हे कोलकात्यातलं स्वामीनारायण मंदिर। कोलकात्यात पाऊल टाकल्यास आपल्याला पिवळ्या रंगाच्या टॅक्सी आणि पिवळ्या रंगाच्या रिक्षा दिसतात। कोलकात्याचा इतिहास हा खूप मोठा आहे। त्यांच्या जुन्या जुन्या वास्तू, कालीघाट, व्हिक्टोरिया मेमोरियल आणि हावडा ब्रिज याच्यामुळे कोलकाता खूपच जगप्रसिद्ध आहे। आणि तसेच त्यांच्या आकर्षित करणाऱ्या रिक्षा। आम्ही चाललोय दक्षिणेश्वर मंदिरात, ते मागे पूर्ण माणसं येत आहेत आमच्या ट्रीपमध्ये 70 माणसं आहेत। एकूण 70 माणसांची आमची ट्रीप आहे। मुंबई आणि नवी मुंबईवरनं आम्ही आलेले आहेत कोलकात्याला। या काउंटरवर आता मी रोरोचं तिकीट काढते। दक्षिणेश्वर काली मंदिरमध्ये जायचं असेल तर 2 मार्ग आहेत। एक तुम्ही हावडा ब्रिजवरनं अवघ्या 10 ते 15 मिनटामध्ये दक्षिणेश्वर काली मंदिरमध्ये पोहोचू शकतो। आता आमचा जो प्रवास आहे तो रोरोचा आहे। रोरोचं तिकीट फक्त 10 रुपये, पण पोचायला अर्धा ते पाऊण तास लागतो। ही कोलकात्याची प्रसिद्ध अशी हुबळी नदी, गंगेचीच उपनदी याला बोलतात। या तीरावरून त्या तीरावर नेण्यासाठी होड्यांचा उपयोग केला जातो, तर काही होड्या मासेमारीसाठी वापरल्या जातात। हुबळी नदी फक्त जलमार्गच नाही तर त्या इकडच्या लोकांच्या जीवनाचा तो एक हिस्सा आहे। त्यांची इकडची मासेमारी खूप प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या संस्कृतीचा आणि एक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ही हुबळी नदी। आणि ही आहे आमच्या वसईकरांची आणि मुंबईकरांची आगरी कोळी संस्कृती। मुंबई, वसई आणि मुंबईचे असे सर्वजण आम्ही मिळून 70 जण आहेत। आणि आपल्याकडचे आगरी कोळी लोक हे कुठेही गेले तरी आपली संस्कृती नेहमीच जपत असतात। तसेच ते कोलकात्यामध्ये सुद्धा जपतात। कोलकात्यामध्ये येऊन सुद्धा त्यांनी इथे आपला पारंपरिक डान्स चालूच ठेवला आहे आणि ते करत आहेत तिकडे। मी तुम्हाला दाखवते आता। इकडे बघ, कुठे चालला? हा, मी फिरायला आलो।
कोलकाता आणि कालीमाता यांचं अतूट नातं आहे. या शहराचं नाव पण कालीकट या देवीच्या नावावरनं पडलंय असं सांगतात. त्यामुळे कोलकाता म्हणजे कालीमातेचं शहर. कोलकात्याची कालीमाता म्हणजे इकडच्या लोकांची ती फक्त देवीच नाही तर आपल्या आईप्रमाणे नातेप्रमाणे एकदम जिव्हाळ्याची अशी आई आहे, माता आहे. भव्य असं खूप मोठं असं दगडी मंदिर बघून मलाच काही सुचत नाही, मंदिर बघावंच असं वाटतंय. पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याला हुबळी नदीच्या काठावर दक्षिणेश्वर काली मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. रामकृष्ण परमहंस या मंदिराची पूजा करायची आणि त्या मंदिराचं दर्शन घ्यायला मी इथे आले. मंदिरामध्ये जाताना मोबाईल आणि बॅग, पर्स आणि चप्पल अलाउड नाही. ते काउंटरवर जमा करावं लागतं आणि नंतरच आपल्या मंदिरामध्ये प्रवेश आहे. आणि मंदिराच्या आजूबाजूला अजून शंकराचे पिंडींचं खूप दर्शन होतं. खूप सारे ज्योतिर्लिंग आहेत आणि मेन म्हणजे हे मंदिर देवीचं तोंड हे दक्षिणेला असल्यामुळे या देवीला दक्षिणेश्वर काली मंदिर आणि मातेचं दर्शन घेतल्यावर एवढं प्रसन्न वाटतं. म्हणजे ती शंकरावर एक पाय पुढे ठेवून अशी माता विराजमान आहे आणि तिचं ते रूप जरी भयानक असलं तरी पण आपल्याला दर्शन घेतल्यावर खूप प्रसन्न वाटतं. देवळात एंट्री करायच्या अगोदर हे सगळे स्टॉल लागतात. तिकडनं आपण पूजेचे साहित्य, फूल, मिठाई आणि देवीसाठी लागणारे इतर साहित्य आपण विकत घेऊ शकतो. कसं लागते? तेवढा गोड नाही. माझ्या मागे सगळे मिठाईचे दुकान आहेत. इकडे वेगवेगळे बंगाली मिठाई आहेत कलकत्त्याचे. तर आम्ही ही एक मिठाई घेतली, ती मगाशी खाताना दाखवली मी तुम्हाला. त्याला माका सॉंदिस असं बोलतात. तर नक्की मला माहिती नाही माका सॉंदिस म्हणजे काय, पण टेस्टला भारी आहे. काली मंदिर तिथे आहे आणि तिकडनं अजून थोडे स्टॉल आहे. ते मंदिरा टाईपमध्ये जा आणि इथे काय काय आहेत आम्हाला हे पित्तळचे असे छोटे छोटे मिनिएचर मिनी मूर्त्या दिसल्या. त्याच्यामध्ये एक बाल गणेश मला आवडला आहे, उभा आहे आणि एक राम आहे. आणि दाखवू तुझ्या हातात काय हे मस्त आहे. तर तुम्हाला पण ते शॉपिंग करायचं आहे, तुम्ही येऊ शकता. भारी काय काय आहे. तिनं आल्यावर मंदिरात जाण्यासाठी हा मेन गेट आहे. जर मंदिरात तुम्हाला जायचं असेल तर 3:30ला मंदिर उघडते, तेव्हाच तुम्ही इथे एंट्री करू शकता. देवळात सेम अशीच कालीमाता विराजमान आहे. तसेच ते देवीची प्रतिकृती म्हणजे इथे बाहेरही प्रतिकृती ठेवलेली आहे, त्याचं आपण दर्शन घेऊ शकतो आणि आम्ही घेतलं दर्शन. मी ऐकून होती कोलकात्यात हँडमेड ज्वेलरी खूप भारी बनवतात, पण आज मी प्रत्यक्ष बघते. कोलकाता हे कलेचं शहरच आहे. तिथे हँडमेड ज्वेलरी आहेत, ते पण बांबूपासून बनवलेले आणि इतर त्यांच्याकडे जे त्यांच्याच शहरामध्ये जे उगवलेले धान्य आहेत किंवा सुपाऱ्या आहेत किंवा फळं आहेत किंवा बांबू आहेत त्यांच्यापासून त्या लोकांनी खूप साऱ्या इथे ज्वेलरी बनवल्या आहेत. आणि या आत्ताच्या या अशा फॅशनेबल जगातही त्यांच्या इकडच्या या हँडमेड आणि नैसर्गिक वस्तूपासून बनवलेल्या ज्वेलरीला खूप महत्त्व आहे. आणि मलासुद्धा अशा ज्वेलरी खूप आवडतात. आणि मेन म्हणजे त्या इको फ्रेंडली आहेत. प्लॅस्टिकचा तिथे कुठेही वापर केलेला नाही आणि वापरायला सुद्धा एकदम हलक्या आणि एकदम थंड, शरीराला थंडावा देणारे असे हे दागिने आहेत. मी शॉपिंगसुद्धा करते. पापडी चाट खायला आलेत आम्ही. वेगळ्या राज्यात गेल्यावर तिथल्या राज्यातला खाद्यपदार्थ चाखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हा इकडचा जगप्रसिद्ध असा कोलकात्याचा पापडी चाट खातोय.